संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रघुनाथदादा पाटील हे शेतकरी संपूर्ण कर्जमुक्तीसाठी महाराष्ट्रभर दौरा करतायत। त्यानिमित्त शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजितदादा काळेसाहेब यांच्या श्रीरामपूर येथील फार्म हाऊसवर या ठिकाणी आलेले आहेत आणि आपली भूमिका सर्वप्रथम राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजितदादा काळेसाहेब या ठिकाणी स्पष्ट करतात। मित्रांनो, आपण संपूर्ण कर्जमुक्ती आणि 7/12 कोरा ही शेतकरी संघटनेची भूमिका घेऊन सातत्याने आपण रस्त्यावरचं आंदोलन करतो आणि त्या आंदोलनाची सुरुवात माननीय रघुनाथदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीरामपूरमधनं आपण 19 फेब्रुवारीला सुरुवात केली होती आणि महाराष्ट्रात सगळ्यात पहिलं आणि मोठं आंदोलन 19 मार्चला आपण दादांच्या मार्गदर्शनाखाली घेतलं होतं। आज त्याची प्रचिती म्हणून सरकारला कुठंतरी जाग आली, परंतु आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या काही पूर्ण झालेल्या नाही। ती फसवी कर्जमाफी आहे आणि त्याच्यामुळं आज रघुनाथदादा पाटील आपल्याला पुढची दिशा या आंदोलनाची काय ते सांगणार आहे। त्याच्यासाठी आपण आज सगळे इथं जमलेलो। धन्यवाद। मी आज या कर्जमुक्तीच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे। आता महाराष्ट्रातल्या जो कोणी मुख्यमंत्री येईल तो 1.5 लाख कर्ज माफ करणार, 2 लाख कर्ज माफ करणार, अशा पद्धतीची जी काही माफी द्यायला लागल्यात, त्याला गुन्हेगारांना माफी दिल्यासारखी आम्हाला माफी नको आहे। आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे आहे। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं, निर्यात बंदीमुळं शेतकऱ्यांच्यावर कर्ज झालेले आहे, ते सरकारचं पाप आहे, सरकारने निस्तरलं पाहिजे। शेतकऱ्यांचे पंचप्राण कैलासाशी शरद जोशीने ही भूमिका मिरज अधिवेशनामध्ये मांडली की शेतीमालाला रास्त भाव दिला जात नाही आणि निर्यात बंदी पण उठवली जात नाही, तर अशा परिस्थितीत शेतकरी कर्ज भरू शकणार नाहीत। याच्यासाठी एकही आंदोलन आम्ही करतो आहोत, ते आता संपूर्ण कर्जमुक्ती या विषयासाठी आम्ही आता अभियान सुरू केलेलं आहे। संपूर्ण कर्जमुक्ती मिळाल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही। आज आम्ही असं ठरवलेलं आहे की यापुढं कोणाही शेतकऱ्याची, मग ते पतसंस्था असेल, बँक असेल, सहकारी संस्था असेल, खाजगी असेल, सावकार असतील, कोणाही शेतकऱ्याची जप्ती होणार नाही। त्या ठिकाणी आम्ही सगळे ताकदीनं उभं राहू आणि या जप्त्या हाणून पाडू, ही आजची आम्ही भूमिका घेतलेली आहे। दुसरी भूमिका अशी आहे की या संबंध कर्जाच्यासाठी ज्या काही फाशी घेणारे शेतकरी आहेत, ते काय आज आत्महत्या करणार आहेत, त्याच्या बाबतीत सरकारला काही सोयीसुद्धा राहिलेलं नाही। तर सरकारचं कोणतंही देणं आम्ही आता यापुढं देणार नाही, ही पण आम्ही भूमिका घेतलेली आहे। आणि याच्यासाठी 9 ऑगस्ट हे जे क्रांती दिन आहे, या क्रांतीदिनी नांदेडला आम्ही याच्यासाठी एक मोठी परिषद आयोजित केलेली आहे आणि त्या परिषदेला लाखो शेतकरी गोळा करण्याचा आमचा मानस आहे। त्या दृष्टीने आता ही आमची या पारची लढाई सुरू झाली, जी आमची शेवटची लढाई आणि 9 ऑगस्टला क्रांतीदिनी आम्ही स्वतंत्र झालो, कर्जमुक्त झालो असं जाहीर करणार आहोत। आणि या आजपासून कोणाही शेतकऱ्याची जप्ती होऊ देणार नाही आणि कोणीही कर्ज भरणार नाही, ही भूमिका आम्ही घेतलेली आहे। शेतकरी संघटनेचा विजय असो, विजय असो, जय किसान।